काही ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते हे मोठमोठे पाईप घेऊन गटारात बुडवून ते दाखवत आहेत की आता हा गॅस निर्माण करा आणि त्याच्यातून लोकांची जी गॅसची गरज आहे ती भागवा, अशा पद्धतीने टीका केली जाते. काही ठिकाणी पोस्टर बनवले जात आहेत. तर हे सगळं होत असताना खरोखरच असा गॅस बनवणं शक्य आहे का, याविषयी तेव्हाच म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदींनी 2018मध्ये वक्तव्य केलं तेव्हाच अनेक महत्त्वाच्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, वेबसाईटवर किंवा न्यूज चॅनलला याविषयीचे रिपोर्ट जे आहेत ते प्रसिद्ध झालेले की अशा पद्धतीने गॅस जो आहे तो बनवता येऊ शकतो. अर्थात हे सगळं माहिती असताना सुद्धा अजूनही ती टिंगल उडवली जाते. म्हणजे एखादा प्रयोग कोणी करत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याची टिंगल कशी उडवायची हे काँग्रेसच्या संस्कृतीत दिसून येतं. आणि म्हणून मग जे आत्ता जेन झीचा उल्लेख करतात, ती जेन झी म्हणजे नवीन जनरेशन जी आहे, नवीन पिढी जी आहे ती म्हणून काँग्रेसला पाठिंबा देत नाही असा त्याचा अर्थ होतो. कारण हे जे सगळे प्रयोग आहेत यातला हा चहाचा जो काय प्रयोग मोदींनी सांगितला तशा प्रकारचा प्रयोग हा 2013मध्येच झालेला आहे. पण तसा प्रयोग 2013ला जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेलाच करण्यात आलेला असताना सुद्धा त्याला कुठेही प्रोत्साहन दिलं गेलं नाही किंवा त्याची साधी दखलसुद्धा घेतली गेली नाही.